ओम नमः शिवाय. तुम्हा सर्वांचे या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आजपासून म्हणजेच गुरुवार 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे. आपल्याला 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबरपर्यंत आई भगवतीची सेवा करायची आहे. देवीच्या नवरूपांची सेवा करायची आहे. नवरूपांची प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक माळीचं आपापलं महत्त्व असतं. यावर्षीचे 9 शुभ रंग कोणते, देवीची नवरूप कोणती, देवीला कुठल्या फुलांची माळ अर्पण करावी, देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहायला विसरू नका. तर नवरात्रीची पहिली माळ येत आहे 3 ऑक्टोबरला. या रोजी शुभ रंग आहे पिवळा. देवी शैलपुत्रीची या दिवशी पूजा करावी. पिवळ्या फुलांची माळ किंवा शेवंती, सोनचाफा या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा. दुसरा दिवस, दुसरी माळ 4 ऑक्टोबर रोजी आहे. शुभ रंग आहे हिरवा. देवी ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा करावी. पांढऱ्या फुलांची म्हणजेच अनंत, मोगरा या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. साखराचा नैवेद्य देवीला दाखवावा. तिसरा दिवस आहे 5 ऑक्टोबर रोजी. तिसरी माळ आहे. देवी चंद्रघंटाची या दिवशी पूजा केली जाते. शुभ रंग आहे करडा. निळ्या फुलांची किंवा गोकर्ण माळ देवीला अर्पण करावी. दूध किंवा खिरेचा नैवेद्य दाखवावा. 6 ऑक्टोबर रोजी नवरात्रीची चौथी माळ आहे. कुष्मांडा देवीचे या दिवशी पूजन केलं जातं. शुभ रंग आहे नारंगी. केशरी फुलांची माळ देवीला अर्पण करावी. गोड भज्यांचा किंवा मालपुवा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीची 5वी माळ आहे 7 ऑक्टोबर रोजी. देवी स्कंदमातेचे या दिवशी पूजन करावं. शुभ रंग आहे पांढरा. बेलाच्या पानाची माळ देवीला अर्पण करावी आणि नैवेद्य केळीचा दाखवावा. 6वा दिवस, नवरात्रीची 6वी माळ येत आहे 8 ऑक्टोबर रोजी. देवी कात्यायनीचे या दिवशी पूजन केलं जातं. शुभ रंग आहे लाल. कर्दळीच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी आणि मधाचा नैवेद्य दाखवावा. 7वी माळ 9 ऑक्टोबर रोजी आहे. देवी कालरात्रीची या दिवशी पूजन केलं जातं. शुभ रंग आहे निळा. झेंडूच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे. त्यासोबतच गुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे. नवरात्रीची 8वी माळ महाअष्टमी 10 ऑक्टोबर रोजी आहे. देवी महागौरीची या दिवशी पूजन करावं. शुभ रंग आहे गुलाबी. लाल फुलांची म्हणजेच कमळ, जास्वंद या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. नारळाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीची 9वी माळ महानवमी 11 ऑक्टोबर रोजी आहे. शुभ रंग आहे जांभळा. देवी सिद्धिदात्रीचे या दिवशी पूजन करावं. कुंकुमार्चन करावं. तिळाचं नैवेद्य दाखवावा किंवा तिळापासून बनलेले लाडू याचा नैवेद्य दाखवायला तरी चालेल. या दिवशी कण्हेरची किंवा गुलाबांच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे. आणि 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे, म्हणजे दसरा आहे. अगदी एखादे फूल तुम्हाला मिळालेच नाही एवढ्या दिवसामध्ये, तर शक्यतो तुम्ही हे सगळे माळी ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता. अगदी नाहीच मिळालं तर साध्या झेंडूच्या फुलांची माळ सुद्धा तुम्ही आई भगवतीला अर्पण करू शकता. त्याच्याचबरोबर या नवरात्रीमध्ये देवीची 9 रंग आणि 9 रूपे कोणती आहेत आणि त्यांचे म्हणजेच 9 रंगांचे आणि देवीच्या 9 रूपाचे महत्त्व काय आहे याच्याबद्दल जर तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. अशा रीतीने नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीची उपासना करायची आहे. माहिती आवडली असेल तर देवी भक्तापर्यंत शेअर करा. आजच्यासाठी फक्त एवढंच. तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही केलेल्या सेवेचं, पूजेचं आणि व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळावं हीच देवीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.